या महाराष्ट्रामध्ये आणि आसपासच्या राज्यातूनही आषाढीच्या निमित्ताने, कार्तिकीच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका घेऊन शेकडो शेकडो, हजारो हजारो, लाखो लाखो वारकरी पंढरीकडे पायी निघतात आणि विठुरायाच्या नामाचा गजर करत माऊलींचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, आमच्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांचे भजन, अभंग, ओव्या या सगळ्या आपला सांस्कृतिक ठेवा त्या ठिकाणी त्याचा गजर करत, नामस्मरण करत, हरिपाठ करत पंढरीकडे वाटचाल करत असतात. मोगलांच्या आक्रमणातही ही वारी थांबली नाही आणि इंग्रजांच्या जुलमानी देखील वारी संपली नाही. अशा पद्धतीची अखंड आमची वारी, या वारीमध्ये चालणारा आमचा वारकरी त्यांनी पावसाची, उन्हाची कधी तमा बाळगली नाही, आजारपणाला तो भिला नाही. आमच्या माय माऊली काय परिस्थिती आहे याचा विचार न करता या वारीमध्ये चालताना आपण बघितल्या. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपलं हे कर्तव्य आहे की ज्यावेळी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये, महाराष्ट्रासारख्या भक्ती मार्गाची राजधानी असलेल्या या राज्यामध्ये या वारी करता ज्या ज्या सेवा आपल्याला करता येतील, ज्या ज्या सोयी आपल्याला करता येतील त्या करणं अत्यंत महत्वाचं आहे.